नमस्कार सर्वांना. तर सकाळी उठले, धीरजला पिण्यासाठी पाणी गरम करून ठेवलं. त्यानंतर मला स्वतःसाठी चहा बनवला. चहा बनवून झाल्यानंतर विचार करत होते जरा वेळ, की धीरजला आज नाश्त्याला काय बनवू? काल शिरा दिला होता, आज काय बनवायचं? तर मग विचार केला आणि म्हटलं जाऊ द्या आता झटपट आपली नाचणीची खीरच बनवून घ्यावी. तर घेतली नाचणीची खीर बनवायला धीरजला. तर अशी मी पाण्यातच बनवते. बरेच लोकं दुधात बनवतात. तर त्याला दुधाचे पदार्थ खूप कमी आवडतात. त्यामुळं मी पाण्यातच बनवून घेते. मग त्याची खीर मिक्स करून ठेवली. तोपर्यंत माझा चहा झाला. चहा करून साईडला ठेवला गाळून. चहा करून साईडला ठेवला. लगेच त्याची खीर बनवायला घेतली आणि खीर बनवता बनवताच दादा माझा आलाच मध्ये लुडबुड करायला. तर त्याची लुडबुड मध्ये करणं खूप गरजेचीच असते. तो मोबाईल जेव्हा मी स्टँडला लावते तेव्हा तो मोबाईल स्टँडसोबत घेऊन पळून जाण्यासाठी येत असतो. तर मी त्याला जरा 2 मिनटं घेतलं आणि अशी लाडागोडी लावत बसले, की नको नेऊ असं तसं. बसले बिस्किट दाखवतं तर बिस्किट त्याला अजिबात आवडत नाही. मग आम्ही घेतला नाश्ता करायला घेतला. आम्हाला बाहेरसुद्धा जायचं होतं मैत्रिणीच्या घरी. तर त्याची नाचणीची खीर इथं माझ्या मैत्रिणीने मला डोसा आणि चटणी आणून दिली होती. तर इथं माझा काळा चहा, डोसा, बिस्किट आणि नाचणीची खीर असे नाश्त्याला आम्ही बनवलेलं आहे. तर या सर्वांनी खायला. आणि धीरजला एक घास डोश्याचा चारला. तिखट होता. त्याचं तोंड बघा कसं झालं आहे. तर तिखट असल्यामुळं त्याला काही आवडलं नाही. मग आम्ही निघालो मैत्रिणीच्या घरी आवरून वगैरे. तर थोडा वेळ चालत जावं लागतं. त्यानंतर रिक्षा भेटते आम्हाला. मग रिक्षा भेटली आणि आम्ही बसलो रिक्षामध्ये. तर दादाला झोप आली होती. तो कारण की दिवसभर झोपला नव्हता. मग आम्ही निघालो रिक्षाने मैत्रिणीच्या घराकडे. तर दिवसभराचं काय झालं ते नाही सांगू शकले मी तुम्हाला, कारण की गोष्टी गप्पात आम्ही एवढं रमलो होतो की घरी जायची वेळ आली. मग मिस्टर इंडिया आले घ्यायला मला. मग घरी आलो, मस्त मटकी, भाकरी, भात असं स्वयंपाक केला आणि छानपैकी जेवून घेतलं आणि मस्त आरामशीर झोपून घेतलं, कारण की उशीर झाला होता घरी यायला. 8-8:30 वाजले होते. त्यानंतर स्वयंपाक. तर सगळं काही झालं होतं. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला